स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मित्रांनो, या पदभरतीमध्ये विविध प्रकारचे पदे 10वी पास उमेदवारांपासून तर लिपिक, टंकलेखक अशा सर्व पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. मित्रांनो, त्याबाबतची संपूर्ण माहिती, शैक्षणिक अर्हता, फीस, कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मुख्य अभियंता यांचे कार्यालय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. जाहिरात क्रमांक 2023. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत खालील 14 संवर्गातील एकूण 1909 जागांसाठी सरसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर पुढे बघा मित्रांनो, आता पदे बघून घेऊया कुठली कुठली. पद क्रमांक 1 कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यासाठी मित्रांनो एकूण 532 जागा आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी एकूण 55 जागा आहेत. त्यानंतर पुढे बघा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी एकूण 5 जागा आहेत. त्यानंतर सर्वात जास्त मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क यासाठी 1378 जागांसाठी ही भरती होत आहे. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर पुढील पद बघा मित्रांनो, लघुलेखक यासाठी मित्रांनो एकूण तुम्हाला 8 जागा मिळत आहे. त्यानंतर पुढील पद बघा, लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी एकूण 2 जागा आहेत. त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक यासाठी तुम्हाला एकूण 12 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी 9 जागा आहेत. स्वच्छता निरीक्षक यासाठी एकूण 1 जागा आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक बघा मित्रांनो, वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा एकूण तुम्हाला त्यानंतर बघा मित्रांनो, आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी कशा पद्धतीने असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा दिनांक 16/10/2023 पासून ते दिनांक 6/11/2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही सुद्धा 16/10/2023 पासून ते 7/11/2023 पर्यंत असणार आहे. मित्रांनो, परीक्षेची दिनांक व कालावधी या संकेतस्थळावर www.mahapw.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. मित्रांनो, अजून परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, विविध रिजन वाईज म्हणजेच विभागावाईज जागा आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, या संवर्गनिहाय कॅटेगरीनिहाय विविध प्रकारच्या जागा या ठिकाणी खाली दिलेल्या आहे मित्रांनो. या बाबतची संपूर्ण जाहिरात ही www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावर ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो. तर पुढे बघा मित्रांनो, काय कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मित्रांनो बघा, एकूण तुम्हाला 532 जागा मिळत आहे. व त्यासाठी शैक्षणिक अर्हता बघा मित्रांनो, तुम्हाला काय लागणार आहे. 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व शासन मान्यता दिलेली 3 वर्षाचा कालावधीचा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळाली सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड इंजिनिअरिंग अँड रूरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी. त्यानंतर पुढील पद बघा मित्रांनो, काय कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी मित्रांनो 55 जागा आहे एकूण. त्यानंतर त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघा काय आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यानंतर विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहीर केलेली त्याच्याशी समतुल्य अशी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम किंवा
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टम अशी अर्हता धारण केलेली असावी. त्यानंतर पुढील पद बघा मित्रांनो, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी एकूण 5 जागा आहे तुम्हाला. त्यानंतर 10वी-12वी परीक्षा उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी व काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांच्याकडे नोंदणीकृत सदस्यत्व असावे. त्यानंतर पुढील पद बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क यासाठी मित्रांनो एकूण 1378 जागा आहेत. त्यानंतर यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्हता बघा मित्रांनो काय आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. त्यानंतर शासनाकडून मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीचा पाठ्यपरीक्षाक्रम उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक, पदवीधारक, पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवारसुद्धा या पदासाठी पात्र असतील. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, पुढील पद बघा मित्रांनो, लघुलेखक. लघुलेखकसाठी सुद्धा तुम्हाला 30 शैक्षणिक अर्हता आहे मित्रांनो. 10वी परीक्षा उत्तीर्ण व 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचा वेग व इंग्रजी टंकलेखनाचा 40 किंवा मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिटचा वेग या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी एकूण 2 पदे आहेत. यासाठी सुद्धा तुम्हाला 30 शैक्षणिक अर्हता आहे मित्रांनो. 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचा वेग, इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. त्यानंतर लघुलेखक अराजपत्रित उच्च श्रेणी यासाठी सुद्धा सेम अर्हता आहे मित्रांनो. हे एका श्रेणीतील पदे असल्यामुळे यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकसारखीच अर्हता देण्यात आली आहे. त्यानंतर पुढचं पद बघूया मित्रांनो काय, उद्यान पर्यवेक्षकसाठी तुम्हाला एकूण 12 जागा मिळत आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय लागणार आहे बघा मित्रांनो, कृषी किंवा उद्यान विद्या या विषयातील पदवी धारण केलेली असावी किंवा निवासी जागेभोवती उद्याने किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका नर्सरी यांची किंवा तिन्ही जागा निगा राखण्याची आणि विकास कामाची तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याची या कामाचा किंवा बाग कामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी एकूण 9 जागा आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता बघा काय लागणार आहे, 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण करणे आवश्यक. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक यासाठी तुम्हाला 1 जागा मिळत आहे. त्यासाठी बघा मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यानंतर संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा तिच्याशी समतुल्य अशी स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. त्यानंतर पुढील अर्हता, जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत आहे अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, वरिष्ठ लिपिक यासाठी एकूण 13 जागा आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला बघा शैक्षणिक अर्हता काय आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढील पद बघा, वरिष्ठ लिपिकच आहे मित्रांनो. यासाठी सुद्धा आहे नांदेड डिव्हिजनमध्ये हे डिव्हिजन वाईज पदे मित्रांनो दिलेली त्यांनी. त्यामुळे आपण पुढचे पद बघूया, प्रयोगशाळा सहाय्यक मित्रांनो. यासाठी तुम्हाला 1 जागा आहे व यासाठी सुद्धा तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन म्हणजेच केमिस्ट्री हा प्रमुख विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी. त्यानंतर पुढील पद बघा मित्रांनो काय, वाहन चालकसाठी सुद्धा तुम्हाला
मित्रांनो 10वी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर शासनाचा मोटर वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार समकक्ष अनुज्ञाही प्राप्त अधिकारीकडून यांनी दिलेले हलके मोटर वाहन चालनाचा किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना धारण करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर 3 वर्षापेक्षा जड किंवा मध्यम किंवा हलके वाहन चालवण्याचा अनुभवसुद्धा असणे तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर पुढील पद बघा मित्रांनो काय आहे, स्वच्छकसाठी मित्रांनो एकूण तुम्हाला 32 जागा आहे व त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता बघा काय मित्रांनो, शासनाने किंवा इतर समतुल्य सक्षम प्राधिकाऱ्याने आधी केलेल्या 7वी मधून उत्तीर्ण आवश्यक आहे. मित्रांनो 7वी पास उमेदवार तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर शिपाई हे पद बघा मित्रांनो, शिपाई या पदासाठी एकूण 18 जागा आहे. यासाठी तुम्हाला किमान शैक्षणिक अर्हता ही 10वी पास असणे गरजेचे आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती. तर विविध प्रकारच्या पदे मित्रांनो, संपूर्ण जाहिरात ही काळजीपूर्वक बघा व त्याची शैक्षणिक अर्हतासुद्धा काळजीपूर्वक वाचा मित्रांनो. व्हिडिओमध्ये काही वेळेस सांगताना चुकी होऊ शकते, त्यामुळे काळजीपूर्वक ॲड वाचा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो या सर्व पदांची जी परीक्षा आहे मित्रांनो ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कम्प्युटर बेस ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे आपली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागातील. मित्रांनो ॲड संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा कोणत्याही प्रकारची शंका असेल मित्रांनो तुम्ही खाली कमेंट करू शकता मित्रांनो. मी लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.